जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक एकादश भीम दशक समास षष्ठ. श्रीराम शुद्ध नेटके लहावे लेहोन शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुको नये. विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या घाट्या जाणून सदृढ धराव्या रंग राखोन भराव्या नाना कथा. जाना याचे सांगता नये सांगा याचे नेमस्त नये समजल्या विना काहीच नये कोणी एक. हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्ता याचे लक्षण तेही असावे. पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळ कांचे राखो जाणे समाधान. दीर्घ सूचना आधी कळे सावधपणे तर्क प्रबळे जाण जाणून निवळे यथायोग्य. ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिमंत या वेगळे अंतवंत सकळ काही. ताळवेळ ताणमाने प्रबंध कविता जाडवचने मजालसी नाना चिन्हे सुचती जया. जो एकांतात तत्पर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथगर्भीचे. आधीच शिकवण जो शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी गुंतल्या लोकांस उगवी विवेक बळे. अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुण दावी. जयास यत्नाची आवडे नाना प्रसंगी पवाडे धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. सांकडीपणे वर्तो जाणे उपाधीमध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. आहे तरी सर्वा ठाई पाहू जाता कोठेची नाही जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला त्या वेगळे काहीच नसे. पाहू जाता तो न दिसे न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रांसी. तैसाच हाही नाना परी बहुत जनास शहाणे करी नाना विद्या त्या विवरी सूक्ष्म स्थूळ. आपणाकरिता शहाणे होती ते सहजची सोय धरिती जाणतेपणाची महंती ऐसी असे. राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याय कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास षष्ठ. श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. केवळ अचंचळी निर्माण झाली अधोमुखे बळे चालिली अखंड पाहे परी देखिली नाहीच कोणी. वळणे वाकणे भोवरे उकड्या तरंग झरे लादा लाटा कातरे ठाई ठाई. शुक्ष जळाचे चळाळ धारा दबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. फेन फुगे हेलावे सैरावैरा उदक व्हावे थेंब फुई मोजावे अणुरेणू किती. ओसाणे वाहती उदंड झोताळे तरकुडे दगड खडके बेटे आड वळसा उठे. मृदभूमी तुटून गेल्या कठीण तैशाची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये. एक ते वाहताची गेले एक वळशामध्ये पडिले एक सांकडीत अडकले अधोमुख. एक आपटा आपटेचे गेली एक चिरड चिरडोनी मेली किती एक ते फुगली पाणी भरले. एक बळाचे निवडले ते पोहताची उगमास गेले उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. तेथे ब्रह्मादिकाची भुवने ब्रह्मांड देवांची स्थाने उफराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. ज्या जळा ऐसे नाही निर्मळ त्या जळा ऐसे नाही चंचळ आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. अधोर्ध अष्ट ही दिशा तिचे उदक करी वळसा जाणते जाणते जगदीशा सारखीच ते. अनंत पात्री उदक भरले कोठे पाझर पाझरोच गेले किती एक ते वेचले संसारासी. एका संगे ते कडवट एका संगे ते गुळचट एका संगे ते तिखट तुरट क्षार. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे सगोल भूमी सतुवळे सखोलपणे. विषामध्ये विषची होते अमृतामध्ये मिळून जाते सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. गुणी अवगुणी मिळे ज्याचे त्यापरी निवळे त्या उदकाचा महिमा न कळे उदकेन उदक वाहे अपरंपार न कळे नदी की सरोवर जळवास करून राहिले नर किती एक. उगमा पहिलीकडे गेले तेथे परतोन पाहिले तव ते उदकची आटले काही नाही. वृत्तीशून्य योगेश्वर त्यांचा पहावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम आदी बंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. तिने विने कार्य न चाले पडिले पर्ण तेही न हाले अवघे त्रैलोक्याची झाले जयाचेनी. तो अंतरात्मा सकळांचा देव दानव मानवांचा चत्वार खाणी चत्वार वाणींचा प्रवर्तकू.
तो एकलाची सकळा घटी करी भिन्न भिन्न राहाटी सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगिती. ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अवघी त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्मा पडे ठावे अवचटे दबाड सिनावे न लगेची काही. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरोण पाहे अल्प स्वल्प कळून राहे समाधाने. अरे हे पाहिलेच पहावे विवरलेची मागुते विवरावे वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. अंतरात्मा केवढा कैसा महा नाराची कोण दशा देखिले ऐकिले ऐसा विवेक सांगे. उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास न वचे पुरवले प्राणी देहधारी बाऊले काय जाणे. पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवरता विवरता उरेना देवा वेगळा. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे नाही तरी व्यर्थची सिनावे खटाटोपे. उगाच घर पाहून गेला घरधणी नाही ओळखिला राज्यामधूनची आला परी राजा नेणे. देह संगे विषय भोगिले देह संगे प्राणी मिरविले देह धरत्यास चुकले नवल मोठे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी बरे ज्यांची जैसी टाकी तैसे करावे. मूर्ख अंतर राखोणीने म्हणून असावे शहाणे हे शहाणेही दैन्यवाने होऊन गेले. अंतरी ठेवणे चुकले दारोदारी धुंडू लागले तैसे अज्ञानास झाले देवनकडे. या देवाचे ज्ञान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एकदेसी तरतरी पवाडेल कोठे. ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपी बहुवाणी भूगर्भी आणि पाषाणे किती एक. इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला गुप्त आणि प्रगटला किती एक. चंचळेन होई जे निश्चळ प्रजित जाणावी केवळ चंचळ ते नवे निश्चळ परब्रह्म ते. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. आपण कोण कोठे कैचा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयकाचा त्यास हे कळेना. भल्याने विवेक धरावा दुस्सर संसार तरावा अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करुणी. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास अष्टम. श्रीराम आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. तरी तो हरी आहे कैसा विचार पहावा आमासा. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. 24 नामी सहस्त्र नामी अनंत नामी तो अनामी तो कैसा आहे अंतर्यामी विवेक ओळखावा. ब्राह्मण स्नान संध्या करून आला मग तो देवार्चनास बैसला. यथा सांगतो पूजिला प्रतिमा देवो नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुण प्रेमा. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ऐसे ओळखिले पाहिजे. ओळखोण भजन कीजे जैसा साहेब नमस्कारी जे ओळखिल्या उपरी. जैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहून विचार तरीचे पाविजे पार भ्रमसागराचा. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी तरी निज धामा येऊन गेले. परी ते निजरूपे असती ते निजरूप ते जगज्योती. सत्वगुण तयस म्हणते जाणती कडा तये कळेचे पोटी. देव असती कोट्यानुकोटी या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पहाव्या. देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. जाणीव रूपे जगदंतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. तो विष्णू आहे जगदंतरी तोची आपुले अंतरी करता भोगता चतुरी अंतरात्मा ओळखावा. ऐके देखे हुंगे चाखे जाणून विचार ओळखे कित्येक आपुले पारिखे जाणत आहे. एकची जगाचा जिव्हाळा जरी देह लोभाचा आडताळा देह संबंधी वेगळा अभिमान धरी. उपजे वाडे मरे मारी जैशा उचलती लहरीवरी लहरी चंचल सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते. त्रैलोक्यावरती वितो एक म्हणून त्रैलोक्य नायक. ऐसा प्रत्ययाचा विवेक पहावा कैसा. ऐसा अंतरात्मा बोलिला परी तोही तत्वामध्ये आला. पुढे विचारक पाहिजे केला महावाक्याचा. आधी देखिला देहधारी मग पहावे जगदंतरी. तयाचे नियावपरी परब्रह्म पावे. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार. चंचळ जाईल हा निर्धार चुकेना की. उत्पत्ती स्थिती संवार जाण त्याहून वेगळा निरंजन. येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. अष्टदेह थानमान जाणून जालिया निरसन. पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. विचारेची अनन्य झाला पाहणारा विन प्रत्यय आला. तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा.
येथे राहिला वाच्यांश, पाहून सांडिला लक्षांश, लक्षांशा सारिखा वृत्तिलेश तोही गेला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश नाम समास नवम. श्रीराम मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा भुवन भोगितो नाना सुखे. तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. करता भोगता तत्वता, भूमंडळी सर्व सत्ता, त्या वेगळा त्यास ज्ञाता पाहिसा कवण. ऐसे महंत असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाताना सपडावे एकाएकी. कीर्तिरूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकही नाही. प्रकट कीर्ती ते ढळेना, बहुत जणास कळेना, पाहो जाता आढळेना काय कैसे. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विन एक क्षण जाऊच नये. त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठून जातो. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तरी तेथे जायना, आपुली स्थिती अनुमाना एवोच नेदी. लोकी केले ते चुकवी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी, निर्फळ करुणी. लोकांशी पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. एक कल्पिता कल्पेना, त्या तर्किंताही तर्केना, कदापि भाविता भावेना योगेश्वर. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षण एक विसंबेना कथा कीर्तना. लोक संकल्पा विकल्प करीती, ते अवघेची निर्फळ होती, जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधले महत्कृत्य. अखंड एकांत सेवावा, अभ्यास करीतची जावा, काळ सार्थकीच करावा जनासहित. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, साक्षेपे विन केवळ वृथापृष्ठ. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळी दुरी. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देसी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.